ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोडेगाव येथील कर्मवीर बंधारा जो आहे तर तो फुटला आहे, वाहून गेलेला आहे आणि त्याच्यासमोर असलेला जो गोडेगाव गोंदेगाव रस्ता आहे तर तो सुद्धा वाहून गेल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतायत। मी आत्ता या कर्मवीर बंधाऱ्याच्या भिंतीजवळ या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर किती मोठं भगदाड पडलेलं आहे आणि संपूर्ण या ठिकाणावरनं या पाणी जे तर ते वाहून गेलेलं आहे आणि आपण पाहू शकतात का या ठिकाणी जो हा काही रस्ता या ठिकाणी ग्रामस्थ उभे तर या ठिकाणी रस्ता होता तर हा सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आता या परिसरातील ग्रामस्थांची जी तर ती गैरसोय झालेली आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। मला हे सांगा की नेमकं हा किती मोठा बंधारा होता, या समोरचा रस्ता वाहून गेला आहे तर तुमची काय मागणी शासनाकडे? आमच्या गावात हा गाढवे नाल्यावरील असलेला बंधारा, हा बंधारा 2 महिन्यापूर्वी जास्त पाण्यामुळं पूर पाण्यामुळं फुटला। त्यानंतर आमच्या गावात ह्या बंधाऱ्यामुळं 100% पिकं हे पाण्याखाली ओलिताखाली येतात। बंधारा फुटल्यामुळं बंधाऱ्याच्या या पाण्याच्या प्रवाहामुळं रस्ता पण वाहून गेलेला आहे। रस्ता वाहून गेल्यानंतर आमची गावात जाण्या येण्याची, गोंदेगावला जाण्या येण्याची, मुलांच्या शाळेची गैरव्यवस्था झाली आहे। अर्ध्या किलोमीटरपर्यंत आमचे पोरं शाळेत जातात, त्याऐवजी आता 5 किलोमीटरचं चक्कर मारून आम्हाला आमचे पोरं शाळेत नेऊन घालायला येणं जाणं करावं लागतं। आता हा बंधारा फुटल्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार आहे। आमच्यावर त्या खूप मोठं या गोष्टीचं संकट उभं राहणार आहे। तर शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला हा रस्ता आणि हा आमचा बंधारा योग्य पद्धतीनं नीट करून देण्यात यावा। एकंदरीत पाहता हा बंधारा जो आहे तर याची डागडुजी करून हा व्यवस्थित करण्यात यावा आणि तसंच हा वाहून गेला रस्ता आहे तर याचं सुद्धा काम करण्यात यावं अशी मागणी जी आहे तर ती ग्रामस्थांनी केली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।